नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वायजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे. माझे मुंबईचे मित्र नाना हे बऱ्याच वर्षातून शिर्डीत आले आणि एक दृश्य पाहून ते थक्क झाले. ते एवढे थक्क झाले की ते घाबरे झाले. घाबरे झाल्यानंतर डोक्याला हात लावून खाली बसले. जरा वेळाने बरे वाटल्यानंतर त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला सांगितलं, परवा मी एक मोर्चा पाहिला. त्या मोर्चासमोर मोर्चाच्या अग्रभागी एक नेहरू शर्ट आणि कडक कांचीचा पायजामा घातलेला नेता, दुसरा कडक कांचीचे पांढरे कपडे असलेला नेता तावातावानी घोषणा देत होता. समर्थक मागं घोषणा देत होते, दरवाजे उघडा, दरवाजे उघडा. एक दिवस मध्ये गेला. आज मी पाहिलं, निळा शर्ट घातलेला असाच एक उंचापुरा नेता, दाढी वाढवलेला नेता आणि दुसरा कांजीचे कडक कपडे घातलेला नेता अशाच घोषणा देत गर्दीच गर्दी असलेला मोर्चा घेऊन साईबाबांच्या मंदिराकडे चालला होता. मागणी एकच होती, दरवाजे उघडा, दरवाजे उघडा. त्यांनी विचारलं, हे दरवाजे उघडा, दरवाजे उघडा काय प्रकार आहे? मी सांगितलं, साईबाबाच्या मंदिराला 4 महाद्वारे बांधलेली आहेत. महाद्वारांचा अर्थ असा असतो की महाद्वारे बांधली याचा अर्थ असा आहे की त्यातून भाविकांनी ये जा करायची असते. कोविड आला, महाद्वारं बंद झाली. महाद्वारं बंद करायला दरवाजे नसले तरी सुरक्षा रक्षक नेमून ही महाद्वारे बंद करण्यात आली. कोविड निघून गेला, पण आता हे दरवाजे उघडायचे होते. तज्ज्ञाची समिती नेमायची राहिली, विचारविनिमय करायचा राहिला. कोविड जाऊन 2 वर्ष झाले नाना, दरवाजे बंद आहेत. दरवाजे बंद यासाठी आहेत की काही दरवाजे, एक दरवाजातून भाविकांनी एका दरवाजातून संस्थान कर्मचाऱ्यांनी मध्ये जायचं आहे, दुसऱ्या दरवाजातून महत्वाच्या व्यक्तींनी मध्ये जायचं आहे, तिसरा दरवाजा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवला आहे, आणखीन एका पोट दरवाजातून अडचणीच्या ठिकाणातून दिव्यांग व्यक्तींनी मध्ये जायचं आहे. एका दरवाजातून संस्थांच्याच कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी ये आणि जा करायची आहे. आणि मग असं हे सगळं झालेलं असताना मी नानांना सांगितलं, मला न्यूटनची एक गोष्ट आठवती. तो मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, पण त्याने त्याच्या मांजरीकरता एक घर बनवलं. मांजरीला आत जाण्याकरता दरवाजा बनवला आणि मांजरीचं पिल्लू आत जाण्यासाठी आणखीन एक दरवाजा बनवला. तो छोटा होता, मांजरीचा दरवाजा मोठा होता. त्याला त्याच्या मुलांना असं सांगितलं, बाबा बाबा 2 दरवाजाची गरज नाही, मोठ्या दरवाजातून छोटं पिल्लूही त्या मांजरीचं जाऊ शकतं. तसं साईबाबाच्या साई संस्थांमध्ये झालं आहे. महाद्वारं बांधले पण त्यातून प्रवेश नाही. कोविडमुळे प्रवेश बंद झाला. कोविड हटून 2 वर्ष झाले नाना, परंतु अद्याप तज्ज्ञांची समिती बसली नाही, सुरक्षा व्यवस्थेचे एकमत होत नाही. त्यामुळे शिर्डीकर सरसावले, 2-2 मोर्चे घेऊन धावले. दोघांचाही हेतू एकच आहे, दरवाजे खुले झाले पाहिजे, भाविकांकरता खुले झाले पाहिजे. परंतु एकत्रित येण्याऐवजी त्यांनी स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून एकाच मागणीवर 2-2 मोर्चे काढले. हे ऐकून नाना थक्क झाले. दरवाजे उघडे आहेत पण प्रवेश नाही, मागणी एकच आहे पण मोर्चे 2-2 आहे. नाना घाम पुसायला लागले. नाना खाली बसले. नाना म्हणाले, काल मी तर दर्शनबारी पाहिली, किती सुंदर दर्शनबारी, पण आज थोडं घामाघूम व्हायला लागलं म्हणून सहज वर पाहिलं. उंची फार कमी होती, उंची वाढवली असती तर व्हेंटिलेशन वाढलं असतं तर आरामदायी झालं असतं. मग आता व्हेंटिलेशन नाही म्हणून AC बसवा, AC बसवायचे म्हणून विजेचं बिल वाढणार, विजेचं बिल वाढलं म्हणून आता सोलरचं टेंडर काढायचं. हे सगळं झालेलं असताना नाना म्हणाले, अहो गेल्या 50 वर्षापासून शिर्डीत येतो आहे, शिर्डीत पार्किंग का नाही? एवढी मोठी दर्शनबारी बांधली, 230-234 कोटीच्या रकमा ही मंडळी सांगतात. याच्या खाली सुसज्ज पार्किंग का बांधलं नाही? पार्किंग बांधायचं राहून गेलं. पार्किंग नसल्यामुळे एक गर्दीच्या काळात हाहाकार उडतो. पार्किंग नाही, पार्किंग नसलेली दर्शनबारी बांधली, दर्शनबारीची उंची कमी केली, गुदमरायला होऊ नये म्हणून AC बसवले, विजेचं बिल नाही म्हणून आता सोलरचं टेंडर काढायचं आहे. ही तज्ज्ञ मंडळी आहेत, इथे IAS अधिकारी आहेत, इथे बांधकाम क्षेत्रातले तज्ज्ञ असलेल्या अध्यक्षांच्या काळात ही दर्शनबारी झालेली आहे. नाना म्हणाले, साईंच्या दरबारात हे काय चाललं आहे? जे महाद्वारं उघडीच आहेत ती उघडी करण्यासाठी 2-2 मोर्चे निघत आहेत. जी दर्शनबारी 234 कोटीची आहे तिच्या खाली पार्किंग न होताच पार्किंग कुठे असं करीत
वाहन चालक इकडून तिकडे धावताना दिसत आहे आणि नगर मनमाड रोडवर गर्दीच गर्दी आहे आणि पूर्वेकडे मात्र बाजारपेठ ओस पडली आहे. शिर्डीच्या या साईंच्या दरबारामध्ये काय चाललं आहे? मी सांगितलं, नाना हेच तर या दरबाराचं वैशिष्ट्य आहे. इथे कुठलीही गोष्ट सोयीनी केली तर गडबड होते, म्हणून उघडे असलेले दरवाजे पुन्हा उघडावे म्हणून दोन दोन मोर्चे निघत आहेत. एका बाजूला गर्दी मावेनाशी होती आहे आणि दुसऱ्या बाजूला बाजारपेठ ओस पडली आहे. हे तुमचं वर्णन बरोबर आहे. मी त्यांच्या मताशी सहमती दाखवली. त्यावेळेस पुन्हा नानांना घाम आला. पुन्हा त्यांनी घाम पुसला, थोडंसं पाणी प्याले आणि माझ्याकडे पाहून सांगितलं की बाबा रे, मी आज शिर्डीत आलो आणि खऱ्या अर्थाने घाबरा झालो. मुंबईचे नाना शिर्डीत आले आणि घाबरे घुबरे झाले. याबाबत मी केलेलं विश्लेषण, मी सांगितलेली कथा आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.